नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिलीप शंकरराव मुंडे, राहणार वटकी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। हा आपला बघू शकता 2 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो। जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि पूर्वीपासून नियोजन केलं आहे मित्रांनो। आणि यामध्ये मी एकरी हे बघा थायग्रीन आहे, सल्फर 90% आहे, एकरी 3 किलो आहे थायग्रीन। ॲग्री सर्च कंपनी 1 नंबरचं थायग्रीन आहे मित्रांनो, मार्केटमध्ये अवेलेबल होणार आहे जबरदस्त। आणि यामध्ये संजीवनी, क्रॉप संजीवनी हे जीवाणू आहेत मित्रांनो, पॉवरफुल जीवाणू आहेत। आपल्या शेतामध्ये टाकल्याच्या नंतर जबरदस्त रिझल्ट येतात। आणि हे बघा मिश्रण केलं आहे आणि एकरी यामध्ये 5 किलो गूळ टाकला आहे, म्हणजे 2 एकरासाठी 10 किलो गूळ या सल्फरमध्ये मिक्स केला आहे। आणि हे जीवाणू टाकल्यावर हे डबल जबरदस्त काम करत आहे। अशा प्रकारे आपला प्लॉट बनला आहे मित्रांनो, बघू शकता। जबरदस्त पानाची जाडी आणि कंदाची जाडी 1 नंबर आहे मित्रांनो। हे पिवळसर कलर होता आणि हिवाळ्यामध्ये सल्फरची कमतरता असते मित्रांनो, त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या हळदीमध्ये सल्फर आणि गूळ याचा वापर करा। गुळामध्ये कॅल्शियम असतं मित्रांनो आणि बरेच काही तत्व असतात, अन्नद्रव्य, भरपूर अन्नद्रव्य असतात मित्रांनो। आणि स्वस्त्यामध्ये मस्त 1 नंबरचा गूळ बी रिझल्ट देणार आहे। फक्त गूळ नाही चालत मित्रांनो, गुळामध्ये सल्फर आणि त्याच्यामध्ये स्टिकर असं मिश्रण करा आणि क्रॉप संजीवनी टाकले तरी चालते आणि नसले तरी चालते। अशा प्रकारे जबरदस्त प्लॉट डेव्हलप झाला आहे मित्रांनो। कसं आहे मित्रांनो, पूर्वीचं नियोजन आहे आणि सुरुवातीपासून नियोजन करावंच लागतंय। नियोजन केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो। आणि असं दाखवावं लागते, हे दाखवावं लागते म्हणजे काय, हे हा शब्द काय उगी फुकट नाही मित्रांनो, हे पहिल्या सुरुवातीपासून नियोजन केलं आहे आणि त्यामुळं हे असा रिझल्ट आहे। असे पानं जबरदस्त पानं आहेत आणि पानाचं स्टोरेज लांबवरती आहे, बघू शकता मित्रांनो। एकाही तिच्यावरती असं स्टोरेज आहे पानाचं, कोणतेही पान बघू शकता। हे बी बघू शकता मित्रांनो। आणि काय आहे का, आपल्या कंदाची जाडी, पानाचं स्टोरेज झाल्याच्या नंतर आपली कंदाची जाडी अशी होती मित्रांनो। हे बघा 4-4, 5-5 फुटवे अशा प्रकारे फुटवे बनतात। कुठेही बघू शकता, हे बघा बेड काढून आपली कांडी बाहेर येत आहे मित्रांनो, हे बघू शकता। हे बघा अशा प्रकारे कांडी ठोकर जाड झाली, यामध्ये जिब्रेलिक ॲसिड सोडलं। आणि आता डबल डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला त्याला महालाप सोडायचं मित्रांनो। महालापचा गेल्या वर्षी मी रिझल्ट घेतलेला आहे। हे बघा, आपण शेतकरीच आहे मित्रांनो, आपण का कोण्या कंपनीचे मालक नाही किंवा एजंट नाही, फक्त आपण आपल्या शेतामध्ये रिझल्ट घेत असतो आणि शेतकऱ्याला सांगत असतो। शेतकऱ्याला सांगलं म्हणजे आपणच आपल्या शेतकऱ्याला मोठं करायचं मित्रांनो। सध्या या जगामध्ये, या धावता युगामध्ये आपला शेतकरी आपल्या शेतकऱ्याला बोलायला टाईम देत नाही मित्रांनो। म्हणजे एका शब्दात जर बोलायचं म्हणलं तर असे लोक किंमत देत नाहीत। शेतकऱ्याला कोणी बोलत नाही, हे माणुसकी ही बुडत चालली आहे मित्रांनो। पण आपण आपले माणसं जोडायचं मित्रांनो, आपण आपला शेतकरी मोठा करायचा। शेतकरी वर्ग मोठा झाला म्हणजे आपण खुश आणि पुढचे शेतकरी बी खुश, हे असं करावं लागतं मित्रांनो। अशा प्रकारे नियोजन करा, नियोजन असे पर्याय नाही, नियोजन करा, अनुभव घ्या आणि 1 नंबरचा रिझल्ट घ्या मित्रांनो।